स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। विषय विज्ञान, प्रकरण 10वे, विद्युत प्रवाह आणि त्याचा परिणाम। विद्युतच्या घटकांना संकेताद्वारे प्रस्तुत करणे योग्य आहे। त्यानुसार आपण विद्युत परिपथाची विद्युत रेखाकृती दर्शवू शकतो। येथे विद्युत कोषसाठी संकेत आहे। दोन समांतर रेषा, त्यापैकी एक लांब आहे आणि बारीक आहे, ते धन ध्रुव दर्शविते। तसंच दुसरी समांतर रेषा लहान आहे आणि जाड आहे, ते ऋण ध्रुव दर्शविते। आपण येथे विद्युत बल्बचा संकेत पाहताय, व्यवस्थित गोल केले आहे आणि त्याच्यामध्ये फिलामेंट दाखवलेलं आहे। विद्युत कड जोडणीत जेव्हा विद्युत कड जोडलेला असतं तेव्हा त्याला आपण ऑन म्हणतो, तर त्याचा संकेत खूप सोपा आहे। तसेच खुल्ला विद्युत कड ऑफ म्हणतो आपण त्याला, त्याचा संकेत हे राहिलं। बॅटरी, येथे पहा तुम्ही, बॅटरीमध्ये दोन समांतर रेषा आहेत, पण एक काळजी घेतली त्यांनी, हा इकडचा ऋण ध्रुव आणि हा धन ध्रुव, तर धन ध्रुव समोर हा ऋण ध्रुव त्यांनी काढलेला आहे। जोडणी तार, आपण त्याला वायर म्हणतो, त्याचे संकेत फक्त एक रेषा आहे। बॅटरी, दोन किंवा दोनपेक्षा जास्त विद्युत कोशांच्या जोडणीला बॅटरी म्हणतात। येथे आपण पाहतोय दोन विद्युत कोश दिलेत, त्यांचे ध्रुव व्यवस्थित पहा। ऋण ध्रुव जवळ धन ध्रुव जोडलेला आहे, म्हणजे योग्यरीत्या जर आपण विद्युत कोशांना जोडलं तर बॅटरी तयार होत असते। आता इथे वायरद्वारे हा धन ध्रुव आहे, ते इथे ऋण ध्रुवाला त्यांनी जोडलं आहे। आता इथं धन आहे आणि इकडे ऋण आहे, तर त्यांनी अशा प्रकारे जोडलेलं आहे। आपण स्वतःसुद्धा बॅटरी होल्डर बनवू शकतो। चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रयत्न करायचा आहे। बाजारात सुद्धा काही तयार बॅटरी होल्डर आपल्याला मिळतात, त्याच्यात अशा प्रकारे तारेचा उपयोग करून ध्रुवांना जोडण्यात येते। प्रवृत्ती 1, विद्युत परिपथाची विद्युत रेखाकृती काढणे। आपण सुरुवातीलाच पाहिलं संकेत काही। आता आपल्याला हा विद्युत परिपथ आहे, तर याची आकृती काढायची आहे, तर आपल्याला त्यांचे संकेत वापरायचे आहेत। तर विद्युत कोषचा संकेत इथे वापरलेला आहे, विद्युत कडचा संकेत हा राहिला, तसेच बल्बचा संकेत हा आहे। अशा प्रकारे ही आकृती काढलेली आहे। प्रवृत्ती 2, विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणामाचे अवलोकन करणे। साधन सामग्री, विद्युत कोश, विद्युत बल्ब, विद्युत कड आणि जोडणीसाठी तार। आकृती व्यवस्थित पेन्सिलने काढणे। पद्धती 1, विद्युत कोश, विद्युत बल्ब, विद्युत कड आणि जोडणीसाठी तार घ्या। आकृतीप्रमाणे विद्युत परिपथ तयार करा। विद्युत कडला खुल्ला म्हणजेच ऑफ अवस्थेत ठेवा। बल्ब प्रकाशित होतो का? बल्बला स्पर्श करा। आता विद्युत कडला जोडणीचा म्हणजे ऑन स्थितीत आणा आणि विद्युत बल्बला 1 मिनिट चालू ठेवा। पुन्हा बल्बला स्पर्श करा। तुम्हाला काही फरक आढळून आला? विद्युत कडला पुन्हा खुल्ला म्हणजे ऑफ स्थितीत आणून पुन्हा बल्बला स्पर्श करा। अवलोकन, विद्युत कड खुल्ला म्हणजे ऑफ स्थितीत असतो तेव्हा बल्ब गरम होत नाही। विद्युत कड जोडणीचा ऑन स्थितीत असतो तेव्हा बल्ब गरम होतो। विद्युत कड पुन्हा खुल्ला म्हणजे ऑफ स्थितीत आणल्यानंतर थोड्या वेळानंतर बल्बला स्पर्श केला असता थंड झालेला असतो। निर्णय,
विद्युत बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा बल्ब गरम होतो. हे विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणामामुळे होते. प्रवृत्ती 3. निक्रोम तारचा उपयोग करून विद्युत प्रवाहाची उष्मीय परिणाम चे निरीक्षण करणे. साधन सामग्री: निक्रोम धातूचा तार, विद्युत कोश, विद्युत कळ, 2 खिळे, थर्मोकोल. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत परिपथ तयार करा. साधारण 10 सेमी लांबीचा निक्रोम धातूचा तारेचा तुकडा घेऊन 2 खिळ्यांना बांधून घ्या. खिळ्यांना थर्मोकोल शीटवर बसवा. तारेला स्पर्श करा. आता विद्युत कडला जोडणीच्या म्हणजे ऑन स्थितीत आणून विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह वाहू द्या. काही सेकंदानंतर तारेला पुन्हा स्पर्श करा. लक्षात घ्या, तार फार वेळ हातात पकडून ठेवू नका. विद्युत कळद्वारे वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला बंद करा. थोड्या वेळाने पुन्हा तारेला स्पर्श करा. तर आपण अवलोकन पाहूत. जेव्हा तारेमधून विद्युत प्रवाह पसार होत असतो तेव्हा तो गरम होतो. निर्णय: विद्युत प्रवाह पसार होत असतो तेव्हा निक्रोम तार गरम होतो. तो विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणाम आहे. प्रवृत्ती 4. विद्युत फोजच्या कार्याचे निदर्शन करणे. पद्धती: प्रवृत्ती 10.3 साठी आपण वापरलेले परिपथ पुन्हा बनवा. त्यामध्ये विद्युत कोषच्या स्थानी 4 विद्युत कोष असणारी बॅटरी बसवा. त्यानंतर निक्रोम तारेच्या जागी स्टील वूलचा पातळ तार बांधा. स्टील वूलचा उपयोग भांडी घासण्यासाठी होतो. ते सामान्यतः किराण्याच्या दुकानात मिळेल. आता विद्युत परिपथामध्ये थोडा वेळ विद्युत प्रवाह वाहू द्या. स्टील वूलच्या तारेचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. स्टील वूलचा तार वितळला किंवा तुटून गेला का? अवलोकन: विद्युत परिपथात विद्युत प्रवाह पसार झाल्याने स्टील वूलचा तार वितळून तुटून जातो. निर्णय: खास प्रकारचे धातूचे तारात मोठा विद्युत प्रवाह पसार झाल्याने वितळून तुटून जातात. असे तार विद्युत फ्यूज बनवण्यासाठी वापरतात. लक्षात ठेवा, जेव्हा तारेमधून विद्युत प्रवाह पसार होतो तेव्हा तार गरम होतो. तो विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणाम आहे. या परिणामाचेच अनेक उपयोग आहेत. उष्णता देणारे उपकरणांमध्ये स्प्रिंगचा कॉईल ऑफ वायर तार असतो. या स्प्रिंगच्या तारेला एलिमेंट म्हणतात. हीटर, हॉट प्लेट, इस्त्री, गीजर, इलेक्ट्रिक किटली, हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी साधनं या सिद्धांतावर बनवितात. विद्युत प्रवाह जेव्हा खूपच अधिक प्रमाणात पसार होईल तेव्हा तार लगेच वितळतो आणि तुटून जातो. अशा खास प्रकारच्या द्रव्यावरून तार बनविण्यात येते. अशी द्रव्ये फ्यूज बनविण्यासाठी वापरली जातात. ते विद्युत उपकरणांना नुकसान होण्यापासून आणि आगीपासून वाचवितात. प्रवृत्ती 5. विद्युत तारमधून विद्युत प्रवाह पसार होतो तेव्हा तार चुंबकासारखे कार्य करते ते सिद्ध करा किंवा करणे. साधन सामग्री: आगपेटी, विद्युत तार, विद्युत कोश, विद्युत बल्ब, विद्युत कळ, होका यंत्र. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: वापरल्या गेलेल्या आगपेटीच्या आतील रकाना काढून घ्या. आता त्यावर विद्युतच्या तारेला गुंडाळा. रकान्याच्या आतील भागात लहान होका यंत्राची डबी ठेवा. आता आकृतीप्रमाणे तारेच्या दोन्ही टोकांना स्विच आणि विद्युत कोशासोबत जोडणी करा. होका यंत्राची सुई कोणत्या दिशेत स्थिर आहे त्याची नोंद करा. होका यंत्राच्या सुईजवळ पट्टी चुंबकाला आणून काय होते ते पहा. आता होका यंत्राच्या
सुईला काळजीपूर्वक पाहत पाहत स्विच ऑन करा. तुम्ही काय पाहिले? होका यंत्राची सुईचे आवर्तन झाले का? स्विच ऑफ करा. होका यंत्राची सुई तिच्या मूलभूत स्थितीत आली का? प्रयोगाचे आणखी थोडा वेळ पुनरावर्तन करा. अवलोकन. होका यंत्राच्या सुईजवळ पट्टी चुंबक आणले असता सुईचे आवर्तन होते. विद्युत परिपथात विद्युत प्रवाह पसार केला असता होका यंत्राच्या सुईचे आवर्तन होते. विद्युत परिपथात विद्युत कड ऑफ करून विद्युत प्रवाह बंद केले असता होका यंत्राची सुई मूळ स्थितीत उत्तर दक्षिण येऊन जाते. निर्णय. विद्युत परिपथात विद्युत तारमधून विद्युत प्रवाह पसार होतो तेव्हा जवळ असलेल्या होका यंत्राची सुई आवर्तन होते. अशा प्रकारे विद्युत तार चुंबकासारखे कार्य करते. प्रवृत्ती 6. दिलेल्या लोखंडाच्या खिळ्याचे विद्युत चुंबक बनविणे. साधन सामग्री: लोखंडचा खिळा, इन्सुलेटेड तार, विद्युत कड, विद्युत कोश. पद्धती: साधारण 75 सेमी लांब इन्सुलेटेड वाकवता येईल असा तार आणि 6 ते 10 सेमी लांब लोखंडी खिळा घ्या. तारेला खिळ्याभोवती घट्ट गुंडाळा. आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे तारेच्या दोन्ही मोकळ्या टोकांना स्विचने विद्युत कोशासोबत जोडा. खिळ्याजवळ किंवा त्याच्यावर काही टाचण्या ठेवा. विद्युत प्रवाह चालू करा. काय होते? टाचण्या खिळ्याच्या टोकाला चिटकून जातात का? विद्युत प्रवाह बंद करा. आता पण टाचण्या खिळ्याच्या टोकाला चिटकलेल्या आहेत का? अवलोकन. तारेची कॉईल म्हणजे स्प्रिंग मध्ये विद्युत प्रवाह पसार झाल्याने ती चुंबकाचे कार्य करते. जेव्हा विद्युत प्रवाह बंद करण्यात येतो तेव्हा सामान्यतः कॉईल स्वतःचे चुंबक तत्व गमावते. निर्णय. विद्युत प्रवाह पसार केल्याने लोखंडाचा खिळा विद्युत चुंबक बनतो. लक्षात ठेवा, जेव्हा तारेमधून विद्युत प्रवाह पसार होतो तेव्हा तो चुंबकाचे कार्य करतो. हान ख्रिश्चन ऑस्टेड नावाच्या वैज्ञानिकाला हे सर्वात प्रथम लक्षात आले. विद्युत चुंबक. लोखंडाच्या तुकड्यावर वेगळे केलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाहाचे वहन केल्याने तारेच्या कॉईलला विद्युत चुंबक म्हणतात. विद्युत चुंबकाचा उपयोग अनेक साधनांमध्ये होतो. जसे क्रेनचे विद्युत चुंबक खूपच प्रबळ असते. भंगारमधून चुंबकीय पदार्थांना वेगळे करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जाते. डोळ्यात पडलेल्या बारीक लोखंडाच्या रजकणांना काढण्यासाठी डॉक्टर लहान विद्युत चुंबकाचा उपयोग करतात. बऱ्याच खेळण्यांमध्ये त्याचा उपयोग करतात. स्वाध्याय. प्रश्न पहिला. विद्युत परिपथाच्या विद्युत घटकांना प्रस्तुत करणाऱ्या संकेतांना तुमच्या नोटबुकमध्ये काढा. जोडणी तार, ऑफ स्थितीचे स्विच, विद्युत बल्ब, विद्युत कोश म्हणजे सेल, ऑन स्थितीमध्ये स्विच आणि बॅटरी. विद्यार्थी मित्रांनो, जोडणी तारसाठी संकेत एक आडवी रेषाखंड आहे. इथे आपण पाहतायत तर ही चित्र आपल्याला काढायची नाही. उदाहरणार्थ हा तार, हे थर्मोकॉल ठेवलेले सेफ्टी पिन, हा लाईट, हा विद्युत कोश, थर्मोकॉलवर टाचणी असलेले विद्युत कळ आणि हे बॅटरी. आपल्याला ही चित्र न काढता फक्त नावं लिहायची आणि त्यांचे संकेत लिहायचे. ते आपण कोष्टकात दिलेलंच आहे. प्रश्न दुसरा. आकृती 10.21 मध्ये दर्शविले विद्युत परिपथाला दर्शविणारी विद्युत रेखाकृती काढा. आपल्याला पुस्तकात स्वाध्यायामध्ये ही आकृती दिली आहे. त्याच्याऐवजी आपल्याला संकेताचा उपयोग करून रेखावृत्ती काढायचं आहे. तर आपल्याला बल्बचा संकेत माहिती आहे, अशा प्रकारे बल्ब काढायचा आहे. विद्युत कोषचा संकेत हे राहिले आणि कळ, विद्युत कळचा संकेत हे. हा खुल्ला आहे म्हणून आपण खुल्ला ठेवत
आहे. अशा प्रकारे आकृती अव्यवस्थित काढणे, पेन्सिलचा उपयोग करणे, मापपट्टीचा उपयोग करणे. प्रश्न तिसरा, आकृती 10.22 मध्ये 4 विद्युत कोशांना लाकडाचा बोर्ड ठेवलेला आहे. तर 4 विद्युत कोश असणारी बॅटरी बनवण्यासाठी तुम्ही तारेच्या साहाय्याने त्यांच्या ध्रुवांना कशा प्रकारे जोडाल ते दर्शवणारी रेषा काढा. उत्तर, मित्रांनो, आपल्याला माहिती आहे धनध्रुवाला ऋण ध्रुवाने जोडायचं असतं. त्याप्रमाणे आपण येथे तुम्ही चित्रात पाहतायत एक खुला वायर इथे धनध्रुव जोडे आणि ऋणध्रुवाला मी येथे धनध्रुवाशी जोडले. तसेच ह्या ऋणध्रुवाला ह्या धनध्रुवाशी जोडले आणि ह्या ऋणध्रुवाला ह्या धनध्रुवाशी जोडलेले आणि हा ऋणध्रुव आपण मोकळा सोडला आहे. तर अशा प्रकारे काळजी घ्यायची. धनध्रुव असेल त्याच्यासोबत ऋणध्रुव जोडणे आणि ऋणध्रुव असेल तर त्याच्यासोबत धनध्रुव जोडणे. प्रश्न चौथा, आकृती 10.23 मध्ये दर्शविलेल्या विद्युत परिपथामध्ये बल्ब प्रकाशित होत नाही. ही समस्या तुमच्या लक्षात येते का? बल्ब प्रकाशित होण्याची विद्युत परिपथामध्ये आवश्यक बदल करा. विद्यार्थी मित्रांनो, आकृती 10.23 ही आहे. तर याच्यात तुम्ही पाहू शकतायत येथे दोघं ध्रुव धनध्रुव आहेत आणि आपल्याला माहिती बॅटरी जोडताना बॅटरी तयार करताना विद्युत कोशाचा जर धनध्रुव असेल त्याच्या कशाशी जोडायचे? ऋणध्रुवाशी. तर आपण ही आकृती न काढायची ही तर समजण्यासाठी तुम्हाला दिली. ही आकृती आपल्याला काढायची. मग इथे ऋणध्रुवाला धनध्रुवाशी जोडले त्यामुळे हा परिपथ पूर्ण होतो आणि लाईट म्हणजेच बल्ब प्रकाशित होतो. प्रश्न पाचवा, विद्युत प्रवाहाच्या 2 वेगवेगळ्या परिणामांची नावे द्या. उत्तर, विद्युत प्रवाहाच्या 2 वेगवेगळ्या परिणामांची नावं खालीलप्रमाणे आहेत. 1. विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणाम. 2. विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम. प्रश्न 6वा, जेव्हा तारेमध्ये विद्युत प्रवाह चालू करण्यात येतो तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या हुकायंत्रात सुईचे तिच्या उत्तर दक्षिण दिशेत आवर्तन होते समजावा. उत्तर, होकायंत्राची सुई एक लहान चुंबक आहे. ते उत्तर दक्षिण दिशेत स्थिर असते. जेव्हा होकायंत्रा जवळ असलेल्या तारेत विद्युत प्रवाह पसार होतो तेव्हा तारसुद्धा चुंबक म्हणून कार्य करते. त्यामुळे तारेच्या आजूबाजूला चुंबकीय परिणाम उत्पन्न होतो. जेव्हा होकायंत्राच्या सुईजवळ कोणते चुंबक आणतो तेव्हा सुई त्याची उत्तर दक्षिण स्थितीमधून आवर्तन पावते. तसे येथे पण होकायंत्राची सुईला तारेचा चुंबकत्व परिणाम करतो. म्हणून होकायंत्राची सुई तिचा उत्तर दक्षिण दिशेत आवर्तन होते. प्रश्न 7वा, आकृती 10.24 मध्ये दर्शविलेल्या विद्युत परिपथामध्ये जेव्हा स्विचद्वारे परिपथ पूर्ण करण्यात येते तेव्हा होकायंत्राची सुई आवर्तन दर्शवेल का? विद्यार्थी मित्रांनो, येथे आकृतीचं व्यवस्थित अवलोकन करायचं आहे. तर तुम्ही पाहाल येथे विद्युत कळ आहे, विद्युत बल्ब आहे, पण विद्युत कोश नाही. कारण की विद्युत कोशामधूनच विद्युत प्रवाह निर्माण होईल. तर येथे विद्युत कोश जोडलेला नाही. मग आपलं उत्तर येईल नाही. येथे विद्युत परिपथात विद्युतचा कोणताही स्रोत जसे की विद्युत कोश जोडण्यात आलेला नाही. ह्यामुळे परिपथात विद्युत प्रवाह पसार होऊच शकत नाही. परिणामी होकायंत्राची सुई आवर्तन दर्शविणार नाही. प्रश्न 8वा, रिकाम्या जागा भरा. 1. विद्युत कोशाच्या संकेतामध्ये लांब रेषा धनध्रुव दर्शविते. 2 किंवा 2 पेक्षा जास्त विद्युत कोशांच्या जोडणीला बॅटरी म्हणतात. 3. रूम हीटरमध्ये जेव्हा विद्युत प्रवाह चालू करण्यात येतो तेव्हा ते उष्णता उत्पन्न करते. 4. विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणामाच्या आधारे वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा उपकरणाला फ्यूज
म्हणतात. प्रश्न 9. बरोबरच्या विधानासमोर टी आणि चुकीच्या विधानासमोर एफ वर निशाणी करा. 1. 2 विद्युत कोशांची बॅटरी बनविण्यासाठी एका विद्युत कोशाचा ऋण ध्रुव दुसऱ्या विद्युत कोशाच्या ऋण ध्रुव सोबत जोडण्यात येतो. चूक. 2. जेव्हा फ्यूजमधून पसार होणारा विद्युत प्रवाह त्याच्या ठराविक मर्यादेपेक्षा वाढून जातो तेव्हा फ्यूज तार वितळून तुटून जातो. बरोबर. 3. विद्युत चुंबक लोखंडाच्या तुकड्यांना आकर्षित करत नाही. चूक. 4. विद्युत घंटीमध्ये विद्युत चुंबक असते. बरोबर. प्रश्न 10. कचऱ्याच्या ढिगामधून प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करण्यासाठी विद्युत चुंबक वापरता येऊ शकतो असे तुम्हाला वाटते का? स्पष्ट करा. उत्तर. नाही. कचऱ्याच्या ढिगामधून प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करण्यासाठी विद्युत चुंबक वापरता येऊ शकत नाही, कारण की विद्युत चुंबक किंवा कोणतेही चुंबक मात्र लोखंड सारखे चुंबकीय पदार्थांना आकर्षित करते. प्लास्टिक चुंबकीय पदार्थ नाही. त्यामुळे विद्युत चुंबक प्लास्टिकच्या पिशव्या आकर्षित करणार नाही. परिणामी कचऱ्याच्या ढिगामधून प्लास्टिकच्या पिशव्या वेगळ्या करण्यासाठी विद्युत चुंबक वापरता येऊ शकणार नाही. प्रश्न 11. तुमच्या घरात इलेक्ट्रिशियन बरेच सुधारकाम केल्यानंतर त्याला फ्यूज बदलण्यासाठी तारेच्या तुकड्याचा वापर करण्याची इच्छा आहे. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का? तुमचे कारण स्पष्ट करा. उत्तर. नाही. इलेक्ट्रिशियन फ्यूजला बदलवण्यासाठी तारेचा तुकड्याचा वापर करण्याची इच्छा असेल तर तसे करू देऊ नये. फ्यूजसाठी खास प्रकारचे ISI मार्कचे तारच वापरतात. इलेक्ट्रिशियन काही वेळेस कोणताही तार वापरतो ते योग्य नाही. असे केल्याने खूप वेळेस मोठे नुकसान होण्याची संभावना असते. प्रश्न 12. आकृती 10.4 प्रमाणे जुबेदाने विद्युत कोषच्या होल्डरच्या साहाय्याने विद्युत परिपथ बनविला आहे. जेव्हा तो परिपथामध्ये स्विच ऑन करते तेव्हा बल्ब प्रकाशित होत नाही. तर परिपथमध्ये असलेली चूक शोधून काढण्यासाठी जुबेदाला मदत करा. तिने अशा प्रकारे एक बॅटरी पण बनवलेली आहे. उत्तर. जुबेदाने केलेल्या चुका खालीलप्रमाणे असू शकतात. 1. जुबेदाने 2 विद्युत कोश बरोबर जोडले नसतील. तिने धन ध्रुव सोबत ऋण ध्रुव जोडण्याऐवजी धन ध्रुव जोडला असेल. किंवा 2. तिने जोडलेला बल्ब उडालेला असला पाहिजे, म्हणजे त्याचे फिलामेंट तुटलेलं असेल. त्यामुळे विद्युत परिपथ पूर्ण होत नाही व आणि लाईट चालू होत नाही. प्रश्न 13. आकृती 10.25 मध्ये दर्शवलेल्या विद्युत परिपथामध्ये जेव्हा स्विच ऑफ स्थितीत असेल तेव्हा कोणताही बल्ब प्रकाशित होईल का? इथे व्यवस्थित आकृतीत पाहिजे आपल्याला. जर हा स्विच ऑन केला तर प्रकाशित होईल का? तर ऑफ असेल त्या स्थितीत प्रकाशित होईल का? तर उत्तर. जेव्हा स्विच ऑफ स्थितीत असेल तेव्हा कोणताही बल्ब प्रकाशित होणार नाही, कारण की स्विच ऑफ स्थितीत असेल तेव्हा विद्युत परिपथात विद्युत प्रवाह वाहणार नाही. त्यामुळे कोणताही बल्ब प्रकाशित होणार नाही. प्रश्न दुसरा आहे त्याच्यात. जेव्हा परिपथामध्ये स्विचला ऑन करण्यात येते तेव्हा कोणत्या क्रमाचा बल्ब A, B आणि C प्रकाश देईल? जेव्हा परिपथामध्ये स्विचला ऑन करण्यात येते तेव्हा विद्युत परिपथात त्वरित विद्युत प्रवाह वाहत असतो. त्यामुळे सर्व बल्ब A, B आणि C एकासोबत प्रकाश देतील.